हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी आवडणारे स्पेशल असे उकडीचे मोदक। भरपूर जणांना आहेत ना हे मोदक खूप आवडतात। तर आज आपण आहेत ना अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम मऊ लुसलुशीत असे कापसासारखे मऊ मऊ होणारे आहेत ना मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी आहेत ना मी इथे एक नारळ घेतले आहेत। तुम्ही बघू शकतात मी इथनं पूर्ण म्हणजे ना त्याच्यावरली साल काढून घेतली आणि ते फोडून घेतलं। तर फ्रेशच घ्यायचं, कारण फ्रेशची ना फ्रेश नारळ आपण जेव्हा घेतो ना तर त्याची ना टेस्ट पण छान लागते। तर मी इथे ना त्यातून खोबरं काढून घेतलं आणि किसणीने किसून घ्यायचं। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ना मिक्सरला सुद्धा ग्राइंड करू शकता। तर पण किसणीचं आहेत ना जे क्रंचनेस असतो ना तो छान असतो, त्यामुळे ना मी इथे किसणीनेच किसून घेतलं। तर सर्व नारळ मी किसून घेतलं। तर एक वाटी मी खोबरं म्हणजे नारळ ना किसून घेतलेले, त्याचप्रमाणे ना आपल्याला अर्धा वाटी ना गूळ पण पाहिजे ते, तर तो मी बारीक इथे चाकूने करून घेतलेला आहे। कारण एक वाटीसाठी ना अर्धा वाटी गूळ हवा असतो। तर इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये थोडं तूप टाकायचं आणि त्यानंतर ना हे आपली खसखस जी असते ना ती टाकायची, तिला छान फुलून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर जे आपण खोबरं ना किसलेलं होतं ना एक वाटी, ते टाकून घ्यायची आणि अर्धी वाटी गूळ टाकायचं। व्यवस्थित परतून घ्यायचं 1-2 मिनिट आणि गॅसची फ्लेम ना मिडियम राहून द्यायची, कारण ना हाय फ्लेमवर ना ते कडक होण्याची शक्यता असते। तर त्यामुळे ना गॅसची फ्लेम कमीच राहून द्यायची। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे ना हे मिश्रण असं झालेले आहेत। तर त्यामध्ये मी ना इथे अर्धा चमचा ना वेलची पावडर ना ॲड केली आहे। त्यानंतर जे जायफळ असतं तर त्याने फ्लेवर पण छान येतो आणि म्हणजे चांगलं पण असतं टाकलेलं। तर मी ना तिथे थोडं जायफळ ना किसून टाकलेलं आहे आणि छान असं ना परत 1-2 मिनिट ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्या इथे सारण जे मोदकाचं आहे ते रेडी झाले। तर आता आपण इथे कणिक मिळून म्हणजे ते कणिक असते ना मोदकासाठी ते आपण तयार करून घेणार आहे। तर इथे 1 वाटी पाणी टाकले, त्यामध्ये ना थोडं अर्धा चमचा ना तूप टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि एका वाटी पाण्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ टाकलेत, हे प्रमाण असतं त्याचं। आणि याचे आता जेव्हा आपण पीठ टाकतो ना तर गॅसची फ्लेम पण कमी ठेवायची, कारण व्यवस्थित ना पीठ मिक्स करायचे, त्याच्या गाठी वगैरे झाले नाही पाहिजे। त्यानंतर मिक्स झाल्यानंतर मी ना कमी फ्लेमवर 1-2 मिनिटे ना तसंच ना वाफून दिलं व्यवस्थित आणि मग नंतर कढईतून ना डिशमध्ये काढून घेतलं। तर आता तुम्ही बघू शकता हे गरम गरमच मळायचं। जेवढं तुम्ही गरम गरम व्यवस्थित मळशाल ना तर ना ती कणिक तेवढी सॉफ्ट पण होते। तर इथे सुरुवातीला आपल्याला चटके लागतात ना, तर त्यासाठी मी इथे मॅशरचा यूज केलेला आहे। त्याने सुद्धा ना छान बाइंडिंग होते आणि पीठ पण व्यवस्थित ना मळल्या जातं, चटके पण नाही बसत। तर इथे ना मी सर्व आधी ना मस्त मॅश करून घेतलेले आहेत आणि ते जेवढं सॉफ्ट होईल ना तेवढे आपले ना मोदक छान होतात। जेव्हा आपण हे कणिक बनवतो ना तर त्याच्यामध्ये ना तुम्ही दूध पण टाकू शकताय, कारण त्याने पण छान म्हणजे मोदकाचं जी कणिक ना मऊसूद होते। तर मी इथे टाकलेलं नाही आहेत, म्हणजे जेव्हा आपण तयार करतो तेव्हा पाण्याचाच वापर केलेला आहे। तर व्यवस्थित असं सगळं ना मिक्स करून घेतलं। त्यानंतर अर्धा चमचा परत मी तूप टाकलं आणि परत एकदा ना छान असं सगळीकडे मळून घेतलं। तर हे कणिक मळायला ना ही खूप इम्पॉर्टंट आहे। जेवढी गरम गरम असते ना तेवढी छान मळून घ्यायची, कारण ना ते सुकल्यानंतर ना गार झाल्यानंतर व्यवस्थित हे येत नाही। तर इथे आपली कणिक सर्व व्यवस्थित मळून घेतली। इथे माझ्याकडे ना मोदकाचा साचा आहे, मी त्यानेच बनवणार आहोत, कारण मला भरपूर सारे बनवायचे आहे, त्यासाठी ना मी यानेच बनवते। तर त्याला ना तूप लावून घ्यायचं साच्याला, कारण मग ती चिटकणार नाही म्हणून। तर इथे असा ना गोल आकाराचा ना मस्त एक गोळा तयार करायचा आणि त्या साच्यामध्ये ना असं घालून घ्यायचा आणि एका आपल्या अंगठ्याच्या हाताने ना व्यवस्थित ना त्याच्यामध्ये ना असं खड्डं करायचं, त्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहेत। तर अशा प्रकारे ना तुम्ही प्रेस करून घ्यायचं आणि ते ना सारण असं या प्रकारे भरून घ्यायचं आणि जी मागची साईड ना तर ती ना प्रेस करून घ्यायची, म्हणजे पिठाने ना लावून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता, आता मी ना तुम्हाला दाखवते किती छान आपला मोदक झालेला आहे। मस्त नाजूकसा असा मस्त मोदक झालेला आहे आपला।
तर आपला मोदक रेडी झाला आहे. ते म्हणजे या प्रकारे आहेत ना मी सगळे मोदक बनवून घेतले. तुम्ही बघू शकता मी किती सारे मोदक बनवलेले आहेत. तर इथे गॅसची फ्लेम इथनं ऑन करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये इथनं पाणी टाकायचं. म्हणजे एक असं आपल्याला वाफ द्यायची, त्यासाठी चाळणीवर ठेवायची आणि खालच्या ह्याच्यात पाणी टाकायचं वाफेसाठी. तर इथे केळीच्या पानाचा वापर मी केलेला आहे. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डायरेक्टली चाळणीमध्ये ठेवलं तरी चालेल. तर आता इथनं हा मोदक कसा घ्यायचा आणि इथनं आपल्याला वाफवायचं ना, तर त्यासाठी इथनं पाण्यामध्ये बुडून एकदा असं म्हणजे वाफेवर ठेवायचं आहे. तर सगळे मोदक याच प्रकारे आहेत ना मी सर्व असे पाण्यामध्ये बुडवून घेतले आणि वाफ देण्यासाठी ठेवून दिले. केळीच्या पानामध्ये आहेत ना मोदक खूप छान लागतात. तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर भेटला नसेल तर हरकत नाही. तर इथे आहेत ना ही मोदक मी सर्व असे आहेत ना ठेवून घेतले. त्यानंतर आहेत ना मी याला आहेत ना लेत 7 ते 8 मिनिट आहेत ना व्यवस्थित वाफ देऊन घेणार आहे. ते चांगले ते शिजले पण पाहिजे व्यवस्थित. एकदा आपण ते वाफ देऊन घेतलेले तर तुम्ही बघू शकता इथे मी 7 ते 8 मिनिटांनंतर ओपन केले तर आपले मोदक छान असे स्टीम झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत. हा हे मोदक आहेत ना बनवायला इतके सोपे आहेत ना, कोणीही अगदी पहिल्या प्रयत्नात करू शकतात. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून